तर बिना कांदा लसूणची भाजी कशी लागत असेल चवीला? नक्कीच छान लागते, खूप मस्त लागते. आणि ही भाजी बिना कांदा लसूणची बनवलेली आहे, चवीला खूप मस्त बनते. कारल्याची भाजी आहे, कारल्याची भाजी ज्यांना आवडते ते नक्कीच ही भाजी बनवू शकते आणि तशीही खूप छान लागते, कडूसुद्धा होणार नाही. तर तुम्ही नक्की बनवून बघा. तर इथे मी साधारण 200 ग्रॅम कारले मी कापून घेतलेले आहे आणि मी याला मीठ टाकून असं मिक्स करून ठेवत आहे. म्हणजे मीठ लावून याला ठेवायचं आहे आपल्याला. मीठ लावल्याने काय होते, त्याचं कडूपणा कमी होते आणि छान फोडी ज्या आहे त्या सॉफ्ट यायला सुरू होते. म्हणजे जास्त वेळ आपल्याला शिजवण्याची गरज राहत नाही. साधारण 10-15 मिनिट या साईडला ठेवून द्यायचे मीठ लावून आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या. तुम्ही बघू शकता खूप छान सॉफ्ट झालेल्या आहे या फोडी आणि 2 ते 3 पाण्याने साधारण मी धुवून घेतले हे कारले. त्यानंतर इथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा तेल ठेवलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं. त्यानंतर टोमॅटो टाकून घेत आहे मी. 1 टोमॅटो बारीक कापून घेतला. तुम्हाला जर नसेल हवं टोमॅटो तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आणि मग काय टाकायचं टोमॅटोच्या ऐवजी, तर सरळ कारले टाकायचे आणि नंतर मग मसाले टाकायचे, जे आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत ते. कारण मसाले जर डायरेक्ट तेलामध्ये टाकले तर ते जळून जातात. तर इथे मी हळद, मीठ, लाल मिरची पावडर, थोडासा मसाला आणि धने पावडर हे टाकून घेतलं, मिक्स केलं छान. थोडासा 1-2 मिनिट शिजू दिलं आणि नंतर कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या टाकून मिक्स करून घेतलं आणि छान ही भाजी आता आपल्याला 10-12 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. अजिबात ही भाजी करपत नाही, अगदी लो फ्लेमवर ठेवायची गॅसवर. आता तुम्ही बघू शकता 10-12 मिनिटानंतर भाजी आपली ऑलमोस्ट ही अर्ध्यापैकी जास्त शिजलेली आहे. लवकर या फोडी नरम होतात कारण आपण आधी त्याला मिठामध्ये भिजवून ठेवल्या होत्या त्या फोडी. खूप छान या फोडी लवकर शिजून जाते आणि आपल्याला वाफवण्याची सुद्धा याला गरज नसते या फोडी. नाहीतर कोणी कुकरमध्ये वगैरे वाफवून घेतात सॉफ्ट होण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता भाजी रेडी आहे. मस्तपैकी झणझणीत चमचमीत अशी भाजी दिसते. भाकरीबरोबर तुम्ही तशी खाऊ शकता. आणि आता पितृपक्षाचा महिना सुरू आहे, तर या महिन्यामध्ये कोणीही पान टाकण्यासाठी वगैरे बनवतात ही भाजी. तर तुम्ही नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून सांगा. धन्यवाद.